हेल्मेट लावून आणि आईला घेऊन चाललो कुठं तुम्हाला विचार पडलाच असेल ना. तर पुन्हा एकदा झालेला मी आणि आई मोठी आईच्या गावाला. तर आम्ही निघालो मग सिंगतच्या मार्गेने. सिंगतून सरळ गेलो पोहरादेवीला. पोहरादेवीला पोहोचल्यानंतर सर्वात पहिले पेट्रोल पंपवर गेलो. माहीची टाकी फुल केली आणि तिथून निघालो आम्ही सरळ दानोऱ्याच्या रस्त्याने. रस्त्यामध्ये दोन्ही बाळदीचं जंगल लागते त्याला पार करून आम्ही सरळ पोहोचलो मग दानोऱ्याला. तिथं पोहोचल्यानंतर हेल्मेट काढलं तर माझे केस एकदम वेगळेच झाले होते. तेवढ्यात आई फळावाले पशी गेली. तनूसाठी आणि देवांसाठी आई फळं घेत होती. फळं घेतल्यानंतर आईनं फळं बॅगेत टाकली आणि बॅग दिली मला. तर फायनली आम्ही पोहोचलो मोठ्याच्या गावाला. घरी पोहोचल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर वहिनीने नाश्त्यासाठी मला हे दिलं. तेवढ्यात माझ्या जवळ देवांश पण आला खेळायला. तेवढ्यात आई तनूला सुटर घालून देत होती आणि घरात मोठी आई नाही का लाडू बनवत होती. पाहुणे आली की बनवाच लागते भाऊ. लाडूच्या टेस्टिंगचे चेकिंग करण्यासाठी माझी आई आली मग. तर आमचं मोठी आईच्या गावाला येण्याचं कारण हे आहे की दादाचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यांनाच बघण्यासाठी आलो होतो आणि त्यासोबत मोठे दादा पण पुण्याहून आले होते. मग झाली भाऊ रात्र. मग गेलो शेकोटी शेकाला आणि मग सांगायला पण आपला मित्र परिवार आहे त्या सर्वांसोबत शेकोटीचा आनंद घेत बसलो मग.